मंत्रिपद न मिळाल्यामुळं नाराज असलेले छगन भुजबळ आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज एका कार्यक्रमात एका मंचावर एकत्र आले। त्यापूर्वी त्यांनी एकाच गाडीतून एकत्र प्रवासही केला। मंत्रिमंडळ विस्तारानंतर एकदाही अजित पवारांना न भेटलेले भुजबळ मुख्यमंत्र्यांना मात्र सलग दुसऱ्यांदा भेटलेत। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं। दोन्ही नेत्यांनी एकमेकांचं तोंड भरून कौतुक करत शेरोशायरीही केली। पाहुयात याविषयीचा राजकीय शोलेचा हा स्पेशल रिपोर्ट। वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से, वाकिफ कहा जमाना हमारे उड़ान से, वो और थे जो हार गए आसमान से। परदेशातून उडान घेऊन महाराष्ट्रात दाखल झालेल्या छगन भुजबळांनी पहिल्याच भाषणात असं कमबॅक केलं। निमित्त होतं सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीचं। सातारा जिल्ह्यातल्या नायगाव या सावित्रीबाईंच्या जन्मगावी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ एकत्र आले। दोघांनी हेलिपॅडपासून कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत एकत्र प्रवासही केला। मंत्रिमंडळ विस्तारापासून नाराज मोडमध्ये असणाऱ्या भुजबळांच्या चेहऱ्यावर आणि शब्दात आज नाराजीचा लवलेशही नव्हता। मुख्यमंत्र्यांबरोबर एवढंच बोलणं झालं की इथले कामकाज काय काय आतापर्यंत झालं, कसं झालं आणि याच्यापुढे काय काय करण्याची आवश्यकता आहे। पुण्यामध्ये जे भिडेवाडे आणि महात्मा फुले वाड्याचं काय काम करायचं आहे त्याची त्यांना माहिती दिली आणि ते त्यांनी सांगितलं की ताबडतोब आपल्या नाराजीवर काय चर्चा झाली का मुख्यमंत्र्यांबरोबर प्रवासादरम्यान? आज नाराजीचा काही प्रश्नच नाही। आज आनंदाचा दिवस आहे, सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस आहे। सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं भुजबळांनी आपल्या नाराजीवर तर विजय मिळवलाच, शिवाय मुख्यमंत्र्यांवर स्तुतीसुमनं उधळत आपला बदललेला नूर देखील दाखवून दिला। मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींच्या प्रतिमा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे, जिजामातेंची आहे, सगळ्यांची आहे। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुल्यांचे नाही। आणि त्याच विधानसभेच्या सभेत उठून यांनी सांगितलं ते आम्ही करणार। शिंदे साहेबांनी सांगितलं, यांनी सांगितलं या तरुणांच्या सबलीकरणासाठी आमच्या महाज्योतीला 453 कोटी रुपयाची भरीव तरतूद केली। भुजबळांकडून एवढी स्तुती ऐकल्यानंतर मुख्यमंत्र्यांनीही लगेच त्यांना रिटर्न गिफ्ट देऊन टाकलं। मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर छत्रपतींच्या प्रतिमा आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे, जिजामातेंची आहे, सगळ्यांची आहे। महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुल्यांचे नाही। आणि त्याच विधानसभेच्या सभेत उठून यांनी सांगितलं ते आम्ही करणार। शिंदे साहेबांनी सांगितलं, यांनी सांगितलं या तरुणांच्या सबलीकरणासाठी आमच्या महाज्योतीला 453 कोटी रुपयाची भरीव तरतूद केली। भुजबळ साहेब, तुम्ही शेर म्हटला म्हणून मी शेर म्हणतो तुमच्याकरता। मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल, मगर लोग आते गए कारवा बनता गया। अशा प्रकारे जे काम तुम्ही सुरू केलं त्याच्यानंतर हळूहळू कारवा बनायला लागला आणि काम पुढे जायला लागलं। पण मी तुमचं याकरता अभिनंदन करेन की तुम्ही हे ओळखलं की या ठिकाणी प्रेरणास्थळी तयार झाली पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही केली। याबद्दल निश्चितपणे मी तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो। तर मुख्यमंत्र्यांसोबत प्रवास करून झाला, स्तुती करून झाली, शेरोशायरीही झाली। त्यानंतर प्रश्न आला अजित पवारांचा। मात्र या प्रश्नाला उत्तर देण्यासाठीचे अपडेट्स आजही भुजबळांकडे नसल्याचं लक्षात आलं। साहेब, अजितदादा आज दिसले नाहीत, कार्यक्रमामध्ये आले नाहीत, काय बोलणं झालं? मला माहित नाही ते कुठे असते, मुंबईत आहेत का मुंबईच्या बाहेर कुठे आहेत ते। आपल्या पक्षाध्यक्षांचा ठाव ठिकाणाही माहीत नसणारे भुजबळ गेल्या 23 डिसेंबरला मुख्यमंत्री फडणवीसांना भेटले होते। थोडे दिवस वाट पाहण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्लाही त्यांनी मान्य केला होता। तेव्हा देखील त्यांनी अजित पवारांची भेट घेतलीच नव्हती। अर्धा दिवस मला तुम्ही द्या, अर्धा दिवसानंतर आपण पुन्हा भेटू आणि निश्चितपणे जे आहे काय ते एक चांगला मार्ग जे आहे याच्यातून निश्चितपणे आपण शोधून काढू। आणि माझी आपल्याला विनंती आहे, असं सुद्धा सांगा सगळ्यांना
ओबीसी नेत्यांना की मी जरूर त्याच्यावर साधक बाधक विचार करतो आहे. हा सुद्धा निरोप जो आहे ओबीसी आणि त्यांच्या ओबीसीना सपोर्ट करणारे सर्व जे काही घटक आहेत त्या सगळ्यांना सांगा की आपण थोडं शांततेने घेऊया आणि एक 10-12 दिवसामध्ये आपल्याला जेवढं काही चांगलं काही करता येईल, काही मार्ग काढता येईल त्याबद्दल सखोल चर्चा आपण करू. तर भुजबळांच्या नाराजीचा विषय अजितदादांनीही एकाच वाक्यात संपवून टाकला होता. दादा, तुम्ही अनेकांचे प्रश्न सोडवताय, मात्र भुजबळांचा प्रश्न सुटताना दिसत नाही. आताच त्यांनी काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आहे. चर्चा आहे ते दिल्लीला देखील जातील. क्लॅरिफिकेशन आलं, दिल्लीला जाणार नाही. तो पार्टी अंतर्गतला प्रश्न आहे. आम्ही आमच्या पद्धतीने आजची भुजबळ फडणवीस भेट लांबून पाहणाऱ्या राष्ट्रवादीनं भुजबळांसोबत चर्चा करण्यासाठी अखेर मुहूर्त शोधलाय. माझा संवाद होताच. मी दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगितलं, वेळोवेळी बोललो. नंतरच्या कालावधीमध्ये आदरणीय भुजबळ साहेब परदेश दौऱ्यावरती होते. माझ्या माहितीप्रमाणे ते काल आलेले आहेत. मी पण गेले 5-6 दिवस रायगड रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावरती होतो. आज मी संघटनेची बैठक घेतली, त्यामुळे उद्या परवा त्यांच्याशी चर्चा होणे अपेक्षित आहे. त्यांच्याबरोबर ती चर्चा अपेक्षित आहे. नाराजी कमी होईलच. गेल्या काही दिवसातल्या घडामोडी पाहिल्या तर पक्षाऐवजी मुख्यमंत्र्यांकडूनच भुजबळांच्या नाराजीला खांदा मिळत असल्याचं चित्र आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात हे दोघं एकत्र पुढे जाणार का याच्या चर्चाही रंगल्यात. मात्र सध्या तरी फडणवीस आणि भुजबळ यांनी फुले दाम्पत्याचं काम पुढे नेण्याचा निर्णय घेतलाय. भुजबळ साहेबांसोबत हीच चर्चा झाली की महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं कार्य आपल्याला पुढे कसं नेता येईल, ज्या प्रकारे या देशाला त्यांनी दिशा देण्याचं काम केलेलं आहे ते विचार सर्वांपर्यंत कसे पोचवता येतील, समतायुक्त समाज, भारतीय संविधानाला मानणारा समाज हा आपल्याला कसा निर्माण करता येईल हीच आमची चर्चा झाली. या व्यतिरिक्त कुठली चर्चा नाही. बाकी कुठलीच चर्चा झाली नाही असं मुख्यमंत्री आणि भुजबळ दोघंही सांगतायत. तर पुढच्या 2-3 दिवसात राष्ट्रवादी भुजबळांसोबत चर्चा करणार आहे. त्यामुळे आज फडणवीसांसोबत न झालेली चर्चा आणि 2 दिवसांनी होणारी चर्चा यापैकी कुठल्या चर्चेला फळं येणार याचीच सध्या चर्चा रंगली आहे. साताऱ्याहून मंदार गोंजारीसह अमोल जोशी, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.